हॅलो, माइंडफुल टेल्स या आपल्या गोष्टींच्या सेगमेंटमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपली लास्ट टाइमची गोष्ट ओव्हर कॉन्फिडंट चिकू ती तुम्हाला खूप आवडली आणि कधी कधी तुम्ही सुद्धा ओव्हर कॉन्फिडंट कसे होता हे तुम्ही आम्हाला सांगितलं आणि ते चूक आहे हेही तुम्हाला पटलं. त्याबद्दल मनापासून थँक्यू. तर सुरुवात करूयात आजच्या गोष्टीला. आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे हावरटपणा नको करू रे मॅम्बो. आनंदवन जंगलात खेळून कंटाळा आल्यामुळे काही प्राण्यांची गँग जसे की जग्गू लांडगा, खारुताई चुळबुळे, अप्पू हत्ती, टिंगू माकड आणि मॅम्बो जंगली कुत्रा असे सर्वजण सुंदरलाल मोराशी खेळायला म्हणून आनंदवनातून शेजारच्या अरण्यनाथ जंगलात गेले. नवीन जंगल, घनदाट उंच उंच झाडी, त्यांच्या मधूनच डोकावणारी आंब्याची डौलदार झाडे, जंगलाच्या मधोमध निळ्या पाण्याचा झरा, यामुळे तर आनंदवनातील प्राणी मित्रांना अरण्यनाथ जंगल तर खूपच आवडले. उन्हाळा असल्यामुळे अरण्यनाथच्या आंब्याच्या झाडांना मोठे मोठे आंबे लागले होते. अरण्यनाथ जंगलाच्या निळझरीमध्ये मनसोक्त डुंबून झाल्यावर सगळ्या प्राण्यांना चांगलीच भूक लागली होती. म्हणून मग सुंदरलाल मोर सगळ्यांना निळझरीच्या जवळच असणाऱ्या आंब्यांच्या झाडांपाशी घेऊन गेला. जंगलात चांगलाच कडक उन्हाळा असल्यामुळे आंब्याच्या झाडाला भरपूर आंबे लागले होते. एवढे आंबे पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला आणि मॅम्बोच्या तर तोंडाला पाणीच सुटले. मग सुंदरलालने सांगितल्याप्रमाणे टिंगू माकड आणि खारुताई चुळबुळे पटापट झाडावर चढले. त्यांनी झाडावरचे आंबे झटझट काढले. तोपर्यंत जग्गू आणि मॅम्बोने सुंदरलालने शिकवल्याप्रमाणे बदामाच्या पानांच्या छानशा वाट्या तयार केल्या आणि मग खाली उभ्या असलेल्या अप्पूने टिंगू आणि खारुताईने काढलेले आंबे त्याच्या सोंडेमध्ये मस्त कॅच करत जग्गू, सुंदरलाल आणि मॅम्बोने बनवलेल्या पानांच्या वाटींमध्ये टाकले. सर्व मिळून एकूण 6 प्राणी असल्यामुळे सुंदरलाल, जग्गू आणि मॅम्बोनी मिळून पानांच्या वाट्या 6 तयार केल्या होत्या. प्रत्येक वाटीत 3 आंबे होते. सगळ्यांच्या वाट्या एकसारख्या भरलेल्या दिसल्यावर खारुताई आणि टिंगू झाडावरून खाली उतरले. सगळ्या वाट्या नीट पाहिल्यावर काही आंब्यांना मुंग्या लागल्या होत्या, तर काहींना आंब्याचा चीक, तर काही आंबे थोडे पिचकले होते. हे सुंदरलालच्या लक्षात आले. त्याने सर्व प्राणी मित्रांना आपण हे आंबे निळझरीपाशी जाऊन धुवून येऊ असे सुचवले. मॅम्बो सोडून सगळे प्राणी निळझरीला जायला तयार झाले. मला आता पुन्हा चालायचा खूप कंटाळा आलाय बाबा. एक काम करा, यातले जे आंबे चांगले आहेत ना ते इथेच ठेवून तुम्ही बाकी आंबे स्वच्छ करायला घेऊन जा. तोपर्यंत मी या आंब्यांकडे लक्ष ठेवत इथेच बसतो. जग्गू खूप मागे लागून सुद्धा मॅम्बोने जायला नकार दिला. शेवटी 10 चांगले आंबे मॅम्बोपाशी ठेवून बाकी प्राणी मित्र आंबे धुवायला निळझरी जवळ गेले. आता काय आपले मित्र इतक्यात ते येणार नाहीत, मग तोपर्यंत आपण एका आंब्याची चव तर घेऊन बघू असा विचार करत मॅम्बोने एक आंबा चाखून पाहिला. आंबा इतका गोड आणि मस्त होता की मॅम्बोने अजून एक आंबा खाल्ला, मग अजून एक खाल्ला. तरी काही आपले मित्र येत नसल्याचं दिसल्यावर मॅम्बोने एक एक करत सर्व 10 आंबे फस्त केले आणि मित्र येताना दिसताच लांब निघून गेला. टिंगू, खारुताई, जग्गू, सुंदरलाल सगळे परत आले तर त्यांना सर्व वाट्या रिकाम्या दिसल्या. रिकाम्या वाट्या पाहून ते सगळे गोंधळून गेले. त्यांनी मॅम्बोला हाका मारायला सुरुवात केली. सगळे मित्र सारख्या सारख्या हाका मारतात ऐकल्यावर मॅम्बो तिथे आला आणि अरेच्छा, सगळे आंबे कुठे गेले? या वाट्या अशा रिकाम्या कशा झाल्या? मी जरा पाणी प्यायला निळझरी जवळ काय गेलो तेवढ्या तिथे कोण आले? आपले आंबे कुणी खाल्ले का? असे उलटेच प्रश्न सगळ्यांना विचारायला लागला. मॅम्बोचे असे प्रश्न ऐकून जग्गू म्हणाला, अरे तूच इथे थांबतो म्हणला होतास ना, मग आम्हालाच काय विचारतो आंबे कुठे गेले आणि कोण आले होते म्हणून? जग्गूच्या बोलण्यामुळे सगळे आता आपल्यावर संशय घेतील ही भीती मॅम्बोला वाटायला लागली आणि अजून कोणी काही विचारायच्या आत मला आईने सांगितलेले काम आठवले आहे. मला आनंदवनात लगेच जायला हवं असं म्हणत मॅम्बो तिथून निघून गेला. तेव्हा अरे मला पण घरी लवकर जायचंय, आपण एकत्रच जाऊ असे म्हणत अप्पूने मॅम्बोला थांबवले आणि तो पण मॅम्बो बरोबर आनंदवनात जायला निघाला. अरण्यनाथ जंगलातून आनंदवनात जाताना मॅम्बो आणि अप्पू दोघे शांतपणे चालत होते. त्याच वेळी मॅम्बोच्या पोटात दुखायला लागले.
हे पाहून अप्पूने मॅम्बोला थांबवत पोट दुखण्याचे कारण विचारले. तेव्हा बहुतेक निळझरीच्या पाण्याचा मला त्रास झाला असेल असे मॅम्बोने अप्पूला सांगितले. यावर अरे तू थोडे पाणी पी म्हणजे बरे वाटेल, थांब मी तुझ्यासाठी सोंडेत पाणी घेऊन येतो. अप्पूचे हे बोलणे ऐकून मॅम्बो घाबरलाच, कारण आपले पोट नक्की कशामुळे दुखत आहे हे मॅम्बोला बरोबर माहित होते. पण तरीही त्याने तुला नक्की काय म्हणायचंय रे अप्पू असं उगीच विचारल्यावर, मी कशाबद्दल बोलत आहे हे तुला चांगलं कळलं आहे मॅम्बो. तू मगाशी आम्ही सगळे आंबे स्वच्छ करायला गेलो तेव्हा तुझ्या बरोबर आमचे सुद्धा सगळे आंबे खाऊन टाकलेस आणि तू तुझी चूक कबूल न करता उलट आम्हालाच विचारलं की आंबे कुठे गेले, इथे कोण आले होते म्हणून. अरे तू सगळ्यांचे आंबे खाऊन हा जो हावरटपणा केला ना, त्यानंतर तू आम्ही सगळे हाका मारत होतो म्हणून परत आलास खरा, पण येताना तू नेमकं तोंड धुवायचं विसरलास. कारण तू जेव्हा परत आलास तेव्हा तुझ्या उजव्या बाजूला आंबा खाल्ल्याचे पिवळे डाग होते, जे अजूनही तसेच आहेत. अप्पू असे म्हणताच मॅम्बोने आपल्या तोंडाच्या उजव्या बाजूला लगेच हात लावला, तर त्याच्या हाताला सुद्धा आंब्याचे पिवळे डाग लागले. अरे मॅम्बो, तू तुझ्याच इतर मित्रांचे आंबे खाऊन टाकलेस, त्यांना पण भूक लागली असेलच ना, तर मग आपण जर सगळे आंबे त्यांचे खाऊन टाकले तर ते काय खाणार असा विचार तुझ्या डोक्यात एकदा पण आला नाही का रे? तुला जर एवढेच आंबे आवडतात तर तू जग्गू आणि खारुताईला तुझ्यासाठी जास्त आंबे तोडायला सांगायचे ना. हे असे दुसऱ्यांचे आंबे कशाला खायचे? असा हावरटपणा बरोबर नाही मॅम्बो. तुला जेव्हा सगळ्यांनी आंब्यांबद्दल विचारलं तर तू खरं बोलण्याऐवजी सगळ्यांशी खोटं बोललास आणि आईने सांगितलेले काम आठवले म्हणून तिकडून पळून जायला निघाला. तुला काय वाटलं तू असे हावरटपणे सगळे आंबे फस्त करशील आणि कुणाला काहीच कळणार नाही? अरे तू जेव्हा सगळ्यांच्या समोर आंबे कुणी खाल्ले, कोण आले होते अशी बडबड करत होतास ना, त्याच वेळी मी तुझे तोंड पाहिले होते, म्हणून तर मला खरे आंबे कुणी खाल्ले हे लगेच समजले. आज तू असा हावरटपणा करून सगळ्या मित्रांशी खोटं वागलास, त्यामुळेच तुझे पोट दुखायला लागले, तुलाच त्रास झाला. तुझ्यामुळे आज आपले बाकीचे मित्र बिचारे उपाशी राहणार. तुला जास्त आंबे मिळावे म्हणून तू कुणी यायच्या 10 आंबे गट्टम केलेस, म्हणूनच तुझं पोट दुखत आहे. आणि नंतर मी काहीच केलं नाही, मला काहीच माहित नाही असं नाटक केलं. तुला माहितीये का, या हावरटपणामुळे आता तुला सगळे फक्त तू स्वतःचा विचार करणारा आहेस असं म्हणतील. आता तुला जरी असे आंबे खाऊन आनंद मिळाला असला तरी आता यापुढे तुझ्यावर कोणीही पुन्हा आधीसारखा विश्वास ठेवणार नाही. तू एकटा पडशील. आपण आंब्याच्या बाबतीत असा हावरटपणा करून खूप मोठी चूक केली आहे हे अप्पूमुळे मॅम्बोच्या चांगलेच लक्षात आले. आपल्याला आनंद मिळावा म्हणून आपण हावरटपणा केला आणि त्यामुळेच आता आपण एकटे पडणार याची जाणीव मॅम्बोला झाली. आणि आता यापुढे मी कधीही असा हावरटपणा करणार नाही असे प्रॉमिस करत त्याने अप्पूला सॉरी म्हणत, मला प्लीज माफ कर ना अप्पू अशी विनंती करत कान पकडले. मॅम्बोला उशिरा का होईना त्याची चूक समजलेली पाहून अप्पूने सुद्धा मॅम्बोला आता यापुढे असा वागू नको, नाहीतर मी तुझा चांगला कान पकडेन असे म्हणत मॅम्बोचा कान धरला. हे लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीत हावरटपणा हा वाईटच. हावरटपणामुळे कधीही आपले समाधान होत नाही. एकदा का हावरटपणा केला की आपल्याला अजून हवं असं म्हणायची सवयच लागते. आपण जर हावरटपणा केला तर काही दिवसांनी आपण एकटे पडतो आणि समोरच्याचा आपल्यावरचा विश्वास सुद्धा उडतो. कधीही कोणतीही गोष्ट प्रमाणात केली तर तिचा आनंद टिकतो. आपण जर अति हावरटपणा केला तर आपल्याला त्याचा फक्त त्रासच होतो. हे लक्षात घ्यायला हवे. थँक्यू.